तर काय सांगाल, आज रायगड जिल्हा परिषदेची आपली निवडणूक आहे, तर आपल्या समोर आज शिवसेनेचे तगडे उमेदवार आहेत. तर नाही, तगडे बिगडे काय नाही आहेत. आम्ही होतो तोपर्यंत तगडे. आता आम्ही नाही, त्यामुळे ते तगडे नाहीत. आता आम्ही तगडे आहोत. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी आता तगडी असं बोलायला सुरुवात करा. आम्ही पोलादपूर पंचायत समितीवर भाजप राष्ट्रवादीचा झेंडा फडकवणार. तसंच जिल्हा परिषदेवर सुद्धा भाजप आणि राष्ट्रवादीचा झेंडा फडकवणार. कृष्णा कदम झेडपी, युगांधा उतेकर पंचायत समिती आणि सुरेंद्र चव्हाण हे तिघंही त्या ठिकाणी निवडून येतील. कमळ आहे त्या ठिकाणी कमळ, आणि ज्या ठिकाणी घड्याळ आहे त्या ठिकाणी घड्याळ आम्ही ताकदीनं निवडून आणलं. पोलादपूर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना आपण भाजपाला मतदान करण्याचे नेमकं कोणते आवाहन कराल? भाजप मतदान देण्याचं महत्त्व काय? महत्त्व एवढंच आहे की तालुक्याचं वाटोळं या लोकांनी केलं आहे. आतापर्यंत ज्यांना ज्यांना सत्ता दिली त्यांनी पोलादपूर तालुक्याचं मागासले पण घालवू शकले नाहीत. ना एखादा उद्योगधंदा, ना शाळेच्या चांगल्या व्यवस्था, ना चांगले रस्ते, ना गावागावात पाणी. केलं काय तुम्ही? फक्त कंत्राटदारांची तळी उचलली. स्वतः कंत्राटदार, भाऊ कंत्राटदार हे कंत्राटदारांसाठी काम करत आहेत. आम्हाला लोकांसाठी काम करायचं आहे. आणि आपण बघाल भाजपला का मतदान करा. आज देश भाजपमय झाला आहे. आज राज्यामध्ये नगरपालिका निवडणूक झाल्या, भाजपला लोकांनी डोक्यावर घेतलं. महापालिका निवडणुका झाल्या, 29 पैकी 25 महापालिका भाजपच्या नेतृत्वाखाली निवडून आल्या. तर लोकांना विश्वास आहे की मोदी साहेब आहेत, देवाभाऊ आहेत, आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपला मतदान होतं आहे. रायगड जिल्ह्यामध्ये आमचे तटकरे साहेब आहेत, आदितीताई आहेत, आणि आम्ही भाजप असं एकत्र मिळून या ठिकाणी आम्ही मोठं यश त्या ठिकाणी मिळवू. आणि भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीचा जिल्हा परिषदेवर आणि पंचायत समितीवर झेंडा फडकेल. पुढील 5 वर्षामध्ये तालुक्यामध्ये कोणते बदल घडून आणण्याचा आपला संकल्प आहे? आम्ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जे आवश्यक काम आहेत, चांगलं आरोग्य केंद्र पाहिजे जिल्हा परिषदेचं, चांगल्या शाळा पाहिजेत, जिल्हा परिषदेचे रस्ते नीट पाहिजेत, लाभाच्या ज्या योजना गोरगरिबांच्या असतात जिल्हा परिषदेच्या छोट्या मोठ्या, त्या थेट पोचल्या पाहिजेत. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला थेट मदत करणारा घटक कुठला असेल तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्य. परंतु हे पुढारपण करत बसले सगळे सदस्य, लोकांशी त्यांची नालच जोडली नाही. आणि आमचे उमेदवार गेल्या वेळेला तर आमच्या कृष्णा कदम अगदी 300-400 मतांनी पडले होते. आता दोन्ही आमचे तरुण उमेदवार आहेत, सुरेंद्र चव्हाण, युगांधा. त्याच्यामुळे लोक त्या ठिकाणी परिवर्तनाच्या प्रतीक्षेत आहेत. मी सगळीकडून माहिती घेतो. लोकांनी बदल करायचं नक्की ठरवलं आहे. कारण जे जिल्हा परिषद सदस्य कळंबे होते, 5 वर्षात आमच्या विभागात काडीचं काम केलं नाही, दमडीचं काम त्या ठिकाणी केलं नाही. फक्त कॉन्ट्रॅक्ट कसं मिळेल, मी करेन नाही तर